नमस्कार, मी रुचिता. ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. कांदा खरेदीची गती अत्यंत संथ असल्यामुळे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने किंमत स्थिरीकरण निधी योजना 2026-27 अंतर्गत कांदा खरेदीच्या निकषांमध्ये मोठी शिथिलता आणली आहे. यापूर्वी केवळ अ दर्जा कांद्याची खरेदी केली जात होती, मात्र आता नव्याने URS श्रेणीचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे आकार, गुणवत्ता आणि सालीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले असून अधिक कांदा खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झालाय. यंदा 2 लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, मात्र 1 जून 2026 पर्यंत अत्यल्प खरेदी झाल्याने केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. अवकाळी पावसामुळे अनेक भागातील कांद्याची गुणवत्ता घसरल्याने शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात नाकारला जात होता. आता कोणते निकष बदलण्यात आलेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. पूर्वी अ दर्जा कांद्यासाठी 45 ते 65 मिमी व्यासाचा निकष होता. आता तो शिथिल करून 35 ते 70 मिमी व्यास करण्यात आलाय. यामुळे गोल्टी व चिंगळीपेक्षा मोठ्या आकाराचा कांदाही घेतला जाणार आहे. कांद्याची सद्यस्थिती पाहता 2 प्रकारच्या गुणवत्तेनुसार खरेदी होईल. यामध्ये अ दर्जासोबतच ग्रेड URS स्वीकारला जाईल. अ दर्जामध्ये साल नसलेल्या कांद्याला परवानगी नाहीये, मात्र न्यू ARS दर्जामध्ये 1 साल असलेला कांदा स्वीकारला जाईल. नव्या URS निकषांनुसार 10% उन्हाचा चटका बसलेला आणि जोड किंवा गुणवत्ता आकारहीन आकाराचा कांदा खरेदी केला जाईल. मात्र दोन्ही ग्रेडमध्ये कोंब बसलेला, सडलेला किंवा बुरशी लागलेला कांदा पूर्णपणे नाकारला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती अंतर्गत कर्ज खात्यांची तपासणी शुक्रवार 5 जून पासून म्हणजेच आजपासून राज्यभर सुरू करण्यात आली असून ती 20 जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिलेत. तपासणीसाठी जिल्हा स्तरावर लेखापरीक्षक आणि सहकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. ज्या जिल्ह्यांमध्ये कर्ज खात्यांची संख्या अधिक आहे तिथे शेजारील जिल्ह्यातील दुग्ध, पणन आणि साखर विभागातील कर्मचाऱ्यांची मदतही घेतली जाणार आहे. या योजनेत अल्पमुदत, पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जाचा समावेश करण्यात आलाय. तसंच वैयक्तिक आणि संयुक्त खात्यांमधील किसान क्रेडिट कार्ड कर्जेही पात्र आहेत. मात्र सोनं तारणावर घेतलेली पीक कर्जे, संयुक्त जबाबदारी गट, शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजेच FPO, शेतकरी बचत गट, भागीदारी संस्था आणि करार शेतीसाठी घेतलेली कर्जे या योजनेसाठी अपात्र ठरणार असल्याचं सहकार विभागाने स्पष्ट केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका हा भाग भाताचं आगर म्हणून ओळखला जातो. या तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात रोपं तयार करण्यासाठी साळीच्या पेरण्यांना सुरुवात झाली असून शेतकरी आता मान्सूनपूर्व पावसाची आतुरतेने वाट पाहतात. आकाशात ढगांची गर्दी आणि काही ठिकाणी झालेल्या वळवाच्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय. या भागात दरवर्षी सुमारे 3200 ते 3250 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. भात रोपवाटिकेसाठी साळीची पेरणी सुरू झाली असली तरी यंदा हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व पाऊस अद्याप न झाल्याने अनेक शेतकरी धूळ वाफेवर पेरणी करतात. काही शेतकरी पारंपरिक राब पद्धतीचा वापर करतात, तर काही जण शेणखत आणि सेंद्रिय खतांच्या साह्याने रोपवाटिका तयार करतात. इंदापूर तालुक्यातील 36 गावांमध्ये खडकवासला कालव्याचं उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी ऊसासह अनेक नगदी पिकं जळून खाक झाली असून शेतकऱ्यांचं सुमारे 70 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पाण्यासाठी 18 मे रोजी शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर प्रशासनाने 3 ते 5 जून दरम्यान कालव्यातून पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं. मात्र अद्यापही कालवा कोरडाच असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढतोय. दरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या 200 ते 250 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जळालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून प्रति एकर 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे. कृषी मंत्र्यांच्याच तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. घसरते बाजारभाव, कांदा निर्यात बंदी आणि पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवरून नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका येथे शेतकरी आक्रमक झालेत. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय. आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप आहे की शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कांदा उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत. उपोषणात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेत. उपोषण स्थळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची चर्चा केली आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.